सत्ताधारी भाजप किती भेकड आहे याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण मी तुमच्या समोर देणार आहे. आता भाजपचा भेकडपणा म्हणा किंवा भाजपचा भ्रष्टाचार, पारदर्शकता लपवण्याचा प्रयत्न म्हणा, काही म्हणा, एक लक्षात ठेवा, कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही. मी हा व्हिडिओ आता जो करतोय ते पिंपरी चिंचवड महापालिकेसंदर्भात करतोय खास. पिंपरी चिंचवड महापालिका लोकसभा विधानसभेपेक्षा मोठी नाहीये किंवा मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर महापालिकेपेक्षाही मोठी नाहीये. परंतु या महापालिकेमध्ये 3 सभांमध्ये आतापर्यंत लाईव्ह प्रक्षेपण सुरू केलं. अत्यंत स्तुत्य उपक्रम, चांगला उपक्रम. कशासाठी की जनतेला या सभागृहात नेमकं काय कामकाज चाललेलं आहे ते माहिती व्हावं. आपले लोकप्रतिनिधी काय बोलतात, कसे बोलतात, कोणत्या विषयावर बोलतात, किती अभ्यासपूर्ण बोलतात हे माहिती व्हावं, हा त्यामागचा उद्देश होता. प्रत्यक्षामध्ये 3 सभा झाल्या आतापर्यंत. 3 सभांचं लाईव्ह प्रक्षेपण झालं, जनतेने पाहिलं आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष जो इथला सत्ताधारी भाजप आहे तो उघडा पडला, अक्षरशः उघडा पडला. तिथे विरोधकांनी त्याच्यावरती मात केली आणि ते पाहिल्यावरती भाजपला लक्षात आलं की हे आपल्या अंगलटीचं प्रकरण. त्याच्यामुळे भाजपच्या सत्ताधारी नेत्यांनी सांगितलं की उद्याच्या म्हणजे उद्या सोमवार 15 तारखेची जी 15 जूनची जी महापालिका सर्वसाधारण सभा आहे ती लाईव्ह करायची नाही, बंद. मी आता या संदर्भामध्ये महापौर रवी लांडगे यांना सुद्धा विचारलं. त्यांनी सुद्धा सांगितलं हो आम्ही लाईव्ह प्रक्षेपण बंद करायला सांगितलेलं आहे. मागे जे लाईव्ह प्रक्षेपण झालं ते फक्त बजेटच्या मीटिंग पुरतं होतं असं त्यांनी कारण सांगितलंय. नगर सचिव जे आहे उल्हास जगताप त्यांना विचारलं, त्यांनी कन्फर्म सांगितलंय. दैनिक पुढारीनी या विषयावर फार सुंदर बातमी दिली मिलिंद कांबळेंनी की सर्वसाधारण सभेत आता ऑनलाईन प्रक्षेपण होणार नाही. सत्ताधारी भाजपने आपला निर्णय फिरवला आणि ऑनलाईन सभेमुळे भाजप पदाधिकारी अडचणीत. सोमवारच्या सभेचं थेट प्रक्षेपण होणार नाही. मित्र, वाईट वाटतं. भाजप एक सुसंस्कृत, एक पारदर्शक कारभार करणारा, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणारा पक्ष म्हणून लोकांनी त्याला निवडून दिलं होतं. मागे महापालिकेमध्ये निवडून दिलं, विधानसभेला, लोकसभेला निवडून दिलं. परंतु प्रत्यक्षामध्ये आता त्या दिशेने वाटचाल सुरू असताना मध्येच हा असा उफराटा निर्णय का करतायत ही मंडळी ते समजत नाही. त्याचे कारणच तसे असावे. जरा सखोल जाऊन याची माहिती घेतली मी. लोकसभेचं कामकाज सुरू असतं तर लोकसभेमध्ये आपले खासदार काय बोलतात हे लोक अगदी आवर्जून पाहत असतात. आपले खासदार खरंच अभ्यासपूर्ण बोलतात की नाही याच्यावरती चर्चा होते. कोणते विषय मांडतात, आपले विषय येतात की नाही याच्यावरती चर्चा होते. विधानसभेचं कामकाज चालतं त्यावेळेस प्रश्नोत्तर, लक्षवेधी किंवा इतर 0 आवरमध्ये येणारे प्रश्न विषय हे आपले विषय त्याच्यात येतात. त्यावेळेस आमदार खासदार ते त्याच्या क्लिप तयार करून आपल्या मतदारसंघात फिरवतात आणि दाखवतात की आम्ही किती काम करतोय ते. अशा प्रकारची खरं तर स्थानिक या महापालिकेमधील नगरसेवकांना एक फार मोठी संधी आहे आणि ती संधी अनेक नगरसेवकांनी साधली सुद्धा. लाईव्ह प्रक्षेपण आहे म्हणून अनेक जणांनी भाषणं सुद्धा केली. पण त्याचं परिस्थिती अशी झाली की सत्ताधारी पक्षाचे जे सत्तारूढ नेते आणि महापौर या दोघांनाही सभागृह कंट्रोल करता आलं नाही, असं एक माझा निष्कर्ष आहे त्याचा. त्याच्यामुळं आपल्या अंगलट हे सगळं येतं की काय हे पाहून त्यांनी ते लाईव्ह प्रक्षेपणच बंद केलं. पण जखम पायाला झाली म्हणून पाय सोडून टाकलाय. ही जी पद्धती ही चुकीची आहे. लोकांना तुम्ही लोकाभिमुख कारभार द्यायला पाहिजे, पारदर्शक कारभार द्यायला पाहिजे, तुमची विश्वासार्हता वाढवली पाहिजे. राजकारणाची जी विश्वासार्हता ढासळत चाललेली आहे जनतेच्या मनामध्ये, राजकारणाविषयी प्रचंड संताप, चीड निर्माण होते आहे. अशा परिस्थितीमध्ये हे लाईव्ह प्रक्षेपण आवश्यक होतं. या शहरामध्ये रस्ता, पाणी, गटार या विषयावरती आपापल्या प्रभागामध्ये कोणते प्रश्न आपले नगरसेवक मांडतायत, किती हिरिरीने मांडतायत, किती अभ्यासपूर्ण बोलतायत, किती कायद्याने बोलतायत हे जनतेला माहिती होतं ना. त्याच्यामध्ये त्या नगरसेवकाचं मूल्यमापन होतं. प्रत्यक्षामध्ये ही चांगली सुवर्ण संधी असताना यांनी ते लाईव्ह प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला. हे अत्यंत दुर्दैवी आहे. खास त्यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे. म्हणजे भाजपने विधानसभेला, लोकसभेला आणि नंतर महापालिकेला सुद्धा आश्वासन दिले की आम्ही पारदर्शक कारभार करू, लोकांच्या हिताचे सगळे प्रश्न मांडू, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देऊ. प्रत्यक्षात भ्रष्टाचाराने बरबटलेलं प्रशासन वाटलं लागलेलं आहे आणि आता पारदर्शक कारभार द्यायचा त्यासाठी लाईव्ह प्रक्षेपण हे अत्यंत आवश्यक होतं. त्याच्यामुळे जनतेचा त्यांच्यावरती कंट्रोल राहतो. लोकप्रतिनिधी आपापले जे आहेत ते बोलत नसतील तर जनता वार्डमध्ये त्यांना प्रश्न विचारतात, तुम्ही ह्या सभागृहात विषय का नाही मांडला? आमच्या वार्डात, आपल्या भागामध्ये पाणी येत नाहीये, आपल्या भागामध्ये रस्ते झालेले नाहीयेत, रस्त्यात खड्डे, लाईट गेली, कचरा गोळा केला जात नाही, अनेक प्रश्न आहेत. किंवा आपल्या भागातली विकास आराखड्यातील आरक्षण किती डेव्हलप झाले, किती नाही या विषयावर तुम्ही बोलता की नाही? जनता त्यांना जा विचारते. पण ही चांगली सोन्यासारखी संधी 128 नगरसेवकांनी खरं तर हे विषय लावून धरला पाहिजे की लाईव्ह प्रक्षेपण झालंच पाहिजे. सत्तारूढ नेते ज्यांना कामकाज जमत नाही किंवा महापौरांना सभा कंट्रोल करता येत नाही त्याच्यामुळे लाईव्ह प्रक्षेपण जर बंद करणं असेल तर त्यांच्यासारखे दुर्दैवी ते, कपाळ करंटी ते, हे दोघेही चांगले
म्हणजे तसे सभागृह नेते म्हणून ते अगदी उत्तम आहेत, पण त्यांनी हा निर्णय घेतला हा तो पटलेला नाही. मी अनेकांना या विषयावरती विचारलं, त्याची कारण त्यांनी सांगितली. मागच्या 2-3 ज्या महापालिका सभा झाल्या त्या सभांमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये काही नगरसेवकांनी अवास्तव भाष्य केलं, अवास्तव वेळ घेतला, विषय सोडून ते बोलत होते. खरं तर 128 नगरसेवकांना, म्हणजे भाजपच्याच नाही, राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या सर्वच नगरसेवकांना सभाशास्त्र माहिती पाहिजे. या विषयाचं प्रशिक्षण त्यांचं झालं पाहिजे. ज्यांनी आतापर्यंत 1, 2, 3 महापालिका सभांमध्ये आतापर्यंत निवडून आलेले आहेत 2-3 वेळा, त्यांची गोष्ट सोडून द्या. नौखे जवळपास त्याच्यामध्ये 128 पैकी 70 नगरसेवक नौखे आहेत. यांचं प्रशिक्षण झालं पाहिजे. कोणत्या विषयावर काय बोलावं, कसं बोलावं, किती वेळ बोलावं, किती मुद्देसूद बोलावं, हे त्याच्यात आलं पाहिजे. अन्यथा पाण्यासंदर्भातली एखादा विषय असेल तर त्याला उद्यानाची उपसूचना असते, किंवा स्मशानाचा विषय असेल तर त्याला बालवाडीची उपसूचना असते. हे असे विसंगत सगळे जे विषय येतात त्याचं कारण ते आहे. ते व्हायला नको. त्यासाठी सभागृहामध्ये नगरसेवकांनी किती बोलावं, काय बोलावं, हे प्रशिक्षण द्यायचं काम दोन्ही बाजूनी झालं पाहिजे. ते अद्यापर्यंत झालेलं नाही. त्याचा परिणाम हे असं होतं. म्हणून म्हटलं की पायाला जखम झाली म्हणून पायच तोडता हे अत्यंत चुकी आहे. जखम बरी करा, त्याच्यावर मलपट्टी करा. महापौर रवी लांडगे हे अत्यंत कार्यक्षम आहेत, हुशार आहेत, त्यांना सभागृह कंट्रोल करता येईल. परंतु त्यांच्यावरती जो दबाव वाढलेला आहे की ह्याच्यामध्ये भाजप बदनाम होते सभेमध्ये, विरोधी पक्ष 3ही सभागृहांमध्ये चमक दाखवून गेला आणि सत्ताधारी भाजप तिथे सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्ष कसा नामोहरम करतो हे लोकांच्या लक्षात आलं आणि ही नाचक्की होते. म्हणून त्यांनी हे कामकाज बंद केलं. हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे अकाउंटेबिलिटी, त्याला जबाबदारी, जे आता कॉक्रोच जनता पार्टीचे बोलले ना अभिजित गुप्पे, की जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागतात का, तर पेपर फुटीला जबाबदार ते आहेत. अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी ही असली पाहिजे, परंतु यांना ही ती जबाबदारीच नको आहे. महापौर रवी लांडगे यांनी ठरवलं की सभागृहामध्ये एका नगरसेवकाला बोलायचं तर फक्त 2 मिनिटाच्या पुढे बोलता येत नाही. विधिमंडळाचं कामकाज पाहिलं तुमच्या लक्षात येत असेल, एका आमदाराने जर 2 मिनिटापेक्षा जास्त बोललं तर घंटी वाजतावं. तसं महापौर रवी लांडगेंनी करायला हरकत नाही. ते कंट्रोल करू शकतात, पण ते त्याच्याऐवजी त्यांनी लाईव्ह बंद करणं हा त्यातला उपाय नाही. म्हणून लाईव्ह सुरू करा. महापालिकेसंदर्भात गैरसमज फार मोठ्या प्रमाणावरती आहेत. ते गैरसमज दूर करायचे असतील, लाईव्ह प्रक्षेपणाची नितांत गरज आहे. चुकीची माहिती बाहेर जाऊ नये. अधिकृत माहिती सभागृहाची किंवा महापालिकेच्या धोरणात्मक विषयांची जनतेला माहिती व्हायला पाहिजे. त्यासाठी लाईव्ह प्रक्षेपणाची नितांत गरज आहे. हे सगळं टाळून तुम्ही सरळ ते लाईव्ह प्रक्षेपण बंद करताय. दुसरं, स्थानिक राजकारणामध्ये या शहरातील जी तरुण पिढी आहे, या तरुण पिढीला त्याच्यातून शिकता येतं की सभागृहामध्ये विषय कसे मांडायचे. आपण नवीन पुढचे जे राजकारणी तयार होणारे आहेत, जे बिनीचे शिलेदार आहेत, त्यांना उद्या नगरसेवक व्हायचं असेल, आमदार खासदार व्हायचं असेल, तर आपण ते लाईव्ह प्रक्षेपण ते आवर्जून ही मंडळी पाहत असतात तरुण पिढी, आणि त्यांना लक्षात येतं की आपला माणूस कसा बोलतोय. मग आपण जर सभागृहात जायचं असेल तर कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे, अभ्यास करायला, हे त्यातून शिकता येतं. म्हणून लाईव्ह प्रक्षेपण अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं नगरसेवकांचं मूल्यमापन ह्याच्यामध्ये होतं. जे नगरसेवक कार्यक्षम नाहीत, जे नगरसेवक मूक आहेत, मुके बहिरे, त्यांना 17 वेळा विचार करायला लागतो की आपण बोललं पाहिजे. पण तुम्हाला हे कामकाज असं डम ठेवायचं असेल किंवा झाकून ठेवायचं असेल, तुमचा भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये, तुमची अकार्यक्षमता उघडकीस येऊ नये, यासाठी तुम्ही ते लाईव्ह बंद करणार असाल तर आता जनतेने बोलतं व्हायला पाहिजे. जनतेने जनमताचा रेटा निर्माण केला पाहिजे. पारदर्शक कारभारासाठी किमान भाजपने तरी या विषयावरती ठाम राहिलं पाहिजे की नाही, लाईव्ह प्रक्षेपण सुरू राहील. भाजपचे इथले जे 3 आमदार 4ही आमदार आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीवरती भर द्यायला पाहिजे की महापालिका सभागृहाचं कामकाज यापुढे लाईव्ह सुरू राहील, ते बंद होणार नाही, असं ठाम आश्वासन जनतेला दिलं पाहिजे त्यांनी. तुम्हाला तुमच्या सभागृहातलं भाजपची प्रतिमा जर सुधारायची असेल तर ही सुवर्ण संधी आहे. ती सुवर्ण संधी त्यांनी गमावता कामा नये, हे माझं प्रामाणिक मत आहे. त्यासाठी खास हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. आणि यापुढेही जर ते काही या विषयावरती रिॲक्ट होणार नसतील तर त्यांचं नशीब आणि ते त्याच्या उपर आपण काही जास्त बोलू शकत नाही. जनहो, तुम्हाला या विषयावरती काय वाटतं, तुम्ही सुद्धा व्यक्त झालं पाहिजे. धन्यवाद.